श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन। नरडाणा औद्योगिक वसाहतीतील शासकीय भूखंडावर बनावट दस्तऐवजांच्या आधारे कोट्यवधी रुपयांचा अपहार, 31 जणांवर गुन्हा दाखल। कापडणे येथील उपसरपंचपदी युवा उद्योजक महेश पाटील यांची बिनविरोध निवड। भारताने पाकिस्तानात घुसून ऑपरेशन सिंदूर राबवित पहलगाम घटनेचा बदला घेतल्याने शिंदखेडा शहर भाजपतर्फे फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा। आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या जन्म सोहळ्यानिमित्त निमगुळ येथील महिलांतर्फे पुरणपोळ्या तयार करून वाहनाने आळंदीला रवाना। आता बातमीपत्र विस्ताराने। वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील त्यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी पानपोईचे उद्घाटनही करण्यात आले। वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील त्यांच्या पुतळ्यास धुळे जिल्हा राजपूत समाजातर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी महाराणा प्रताप नागरी सहकारी पतसंस्था व दैनिक पोलीस शोध यांच्या संयुक्त विद्यमाने पानपोईचेही उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी राजपूत समाज जिल्हाध्यक्ष डॉक्टर दरबार सिंग गिरासे, राजपूत समाज प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक जसपाल सिंह सिसोदिया, डॉक्टर प्रवीण सिंह गिरासे, महानगर जिल्हाध्यक्ष विजय सिंग सिसोदिया, राजपूत स्मारक समितीचे अध्यक्ष अजित सिंह राजपूत, पुष्कर राठोड, निलेश सिंह जाधव, दिलीप सिंग गिरासे, संजय राणा, अरुण राजपूत यांच्यासह राजपूत बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। नरडाणा औद्योगिक वसाहतीतील शासकीय भूखंडावर बनावट दस्तऐवजांच्या आधारे कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने औद्योगिक वसाहतीच्या अधिकाऱ्यांसह धनदांडग्या 31 जणांवर शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती ॲडव्होकेट कृष्णा मोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली। धुळे येथील अवधान औद्योगिक वसाहतीच्या अधिकाऱ्यांसह धनदांडग्यांनी नरडाणा औद्योगिक वसाहतीतील शासकीय भूखंडावर बनावट दस्तऐवजांच्या आधारे कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने शिंदखेडा पोलीस ठाण्यात 31 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ॲडव्होकेट तथा माहिती अधिकार कार्यकर्ते कृष्णा मोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली। याबाबत कृष्णा मोरे यांनी माहिती देताना सांगितले की शासनाच्या धोरणानुसार नरडाणा औद्योगिक वसाहतीत टेक्सटाईल हब तयार करण्यासाठी शासनाकडून जमीन भाडे करारावर उपलब्ध करून देण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या। मात्र काही उद्योजकांनी औद्योगिक वसाहतीमधील तत्कालीन अधिकारी, बँक व्यवस्थापक व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने बनावट दस्तऐवज तयार करून शासकीय भूखंड मिळवला। या भूखंडावर कोणताही उद्योग प्रत्यक्षात सुरू न करता केवळ उद्योग उभारणी व उत्पादनाचा दिखावा केला। त्यानंतर या शासकीय भूखंडाचे मूल्यांकनापेक्षा जास्त पटीने कोट्यवधी रुपयांचे कर्ज शासकीय भूखंड तारण ठेवून लाटले। या गैरव्यवहार प्रकरणी ॲडव्होकेट कृष्णा मोरे यांनी माहिती अधिकारात माहिती मागवली। त्यानंतर प्राप्त दस्तऐवजांच्या आधारे त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती, परंतु योग्य ती कारवाई न केल्यामुळे शिंदखेडा न्यायालयात दाद मागितल्याचे ॲडव्होकेट मोरे यांनी सांगितले। तक्रारी अर्जावर शिंदखेड्यातील न्यायदंडाधिकारी वर्ग 1 श्रीमती व्ही नाईक यांनी निष्कर्ष नोंदवला की आरोपींनी संगनमताने बनावट दस्तऐवज तयार करून भूखंड मिळवला। त्या आधारे कोट्यवधींचे कर्ज काढून सदर भूखंडास कर्जासाठी तारण ठेवले। प्रत्यक्षात उद्योगासाठी इमारतीचे काम न करता उद्योग बंद अवस्थेत आहे, त्यामुळे शासकीय मालमत्तेचा दुरुपयोग होऊन अपहार झालेला आहे। गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून यामध्ये इतर व्यक्तींचा सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले। तसेच त्यांनी आरोपींवर गुन्हा दाखल करावा असे आदेश शिंदखेडा पोलिसांना दिले। न्यायालयाच्या आदेशानुसार ॲडव्होकेट कृष्णा मोरे यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणात सचिन बिकचंद जैन, बिग पी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड, डॉक्टर अरुण कुमार रतनलाल जैन, डॉक्टर प्रितेश नरेश मुनोत, पुनीत रमेश अग्रवाल, अतिथी पंकज अग्रवाल, शीतल महावीर जैन, जगदीश अशोक खलाने, सुनील मुरलीधर लढानी, के मुंदडा, राजश्री जैन, दीपक सोनवणे, गौरव कश्यप, उमंग अग्रवाल, नितीन भीमराव कडावकर, नरेश एम मुनोत, MIDC अधिकारी जितेंद्र काकुस्ते, नम्रता पवार, अरुण आनंदकर, SM भोर, RS बहिरम, SB पोटे, VM चौधरी, SM वैजापूरकर, ND शेवाळे, ॲडव्होकेट योगेश महाजन, इंडियन बँकेचे पुणेचे शाखा व्यवस्थापक चंदर ईश्वर गोसावी, जी जयशंकर, दीपक दुबे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड करीत आहेत। या प्रकरणात तक्रारदार ॲडव्होकेट कृष्णा मोरे यांची बाजू ॲडव्होकेट CJ सूर्यवंशी यांनी ठामपणे मांडली। त्यांना ॲडव्होकेट निलेश माळी व ॲडव्होकेट आनंद कुलकर्णी यांनी सहकार्य केले। नरडाणा MIDC शासकीय भूखंडावर बेकायदेशीर दस्तऐवज तयार करून कोट्यवधी रुपयांचे कर्ज लागण्यात आलेला आहे। या संदर्भातला जो विषय आहे याची मला माहिती मिळाली। त्यानंतर मी या संदर्भातली सगळी माहिती घेतल्यानंतर माझ्या अशा लक्षात आलं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे।
यामुळे मी माझे सहकारी मित्र ॲडव्होकेट सी के सूर्यवंशी यांना सदर बाब समजून सांगितली व त्यांनी अनुमती दिल्यानंतर या प्रकरणाचा पाठपुरावा माझ्यासोबत त्यांनी केला आणि त्यानंतर आम्ही जी काही कायदेशीर रीत आहे त्यानुसार तक्रार केली, पण त्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आम्ही मेहरबान शिंदखेडा न्यायालयामध्ये या संदर्भात रितसर दाद मागितली आणि ती दाद मागितल्यानंतर मेहरबान शिंदखेडा न्यायालयामध्ये तब्बल 2 तास आर्ग्युमेंट चाललं आणि युक्तिवाद चालल्यानंतर मेहरबान न्यायालयाने आमची मागणी मंजूर केली आणि या प्रकरणातील जी काही सगळी उद्योजक मंडळी, शासकीय अधिकारी, MIDCचे प्रादेशिक अधिकारी, बँकेचे कर्मचारी, बँकेचे अधिकारी या सगळ्यांवर विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यास मंजुरी देण्यात आली. यात प्रामुख्याने विशेष बाब नोंदवायची म्हणजे महाराष्ट्राच्या एकंदरीत बँकिंग क्षेत्राचा जर विचार केला आपण तर संचालक मंडळावर प्रथमतः गुन्हा दाखल होण्याची पहिली वेळ आहे. म्हणजे आपण मागच्या कालावधीत बघितलं असेल की पतपेढीज असतील, सहकारी सोसायटीज असतील, या ठिकाणी बऱ्याच वेळेला पतपेढीचे जे काही अपव्यवहार झाला त्यामध्ये संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला, परंतु बँकांवर दाखल करण्यात आलेला नव्हता. ही पहिली वेळ आहे की पुण्यातील जी बँक आहे इंडियन बँक, या इंडियन बँकेच्या संचालक मंडळावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये जी मंडळी होती, जी काही शासकीय स्तरावरची, निमशासकीय स्तरावरची, ज्यांचं असं मत होतं की याच्यात आमचा रोल काही नाही आहे, पण मेहरबान न्यायालयात आमचे सूर्यवंशी साहेब युक्तिवादात हे पटवून देण्यास सक्षम ठरले की यामध्ये सगळ्या ठिकाणी ब्युरोक्रेट्सचा रोल होतो आणि या ब्युरोक्रेट्सच्या रोलमुळेच ही सर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे. प्रथमदर्शनी पाहता हा 11,68,00,000 रुपयांचा घोटाळा नसून याची व्याप्ती सुमारे 150 ते 200 कोटी रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे. या संदर्भामध्ये मी स्वतः माननीय गृहमंत्री तथा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची भेट देणार आहे, कारण या गुन्ह्याची व्याप्ती पाहता न्यायालयाने असं निष्कर्ष नोंदवला आहे की सदर गुन्ह्याचा तपास हा करणं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला शक्य नाही. यामुळे पोलिसांनी योग्य त्या पद्धतीने तपास करावा व मी आपल्या माध्यमातून हे देखील सांगू इच्छितो की पोलीस प्रशासनाला आमच्याकडून सर्व प्रकारचं सहकार्य केलं जाणार आहे. यामुळे या केस संदर्भात ज्या वेळी आम्हाला पाचारण केलं जाईल त्यावेळी आम्ही तिथं हजर राहणार आहोत. अशा पद्धतीने बनावट दस्तऐवजांच्या आधारे धुळ्यामध्ये जे काही MIDC क्षेत्र विकसित करण्यात आलेलं आहे या क्षेत्राचाच टर्नओव्हर 2,000 ते 5,000 कोटीचा ऑलरेडी होता. आता या ठिकाणी मागच्या महिन्यामध्ये सन्माननीय जे काही राजकीय प्रतिनिधी आहेत ते येऊन गेले सगळे, त्यांचे प्रयत्न जे आहे आपल्या शहराला पुढे घेऊन जाण्याचा आहे, याच्यात आम्ही त्यांच्यासोबत आहोत. यामध्ये आमचं म्हणणं एवढंच आहे की जे पांढरपेशी गुन्हेगार आहेत, जे शासकीय योजनांचा किंवा शासकीय नियमांचा त्यांच्या स्वतःच्या उपयोगासाठी, त्यांच्या स्वतःच्या लाभासाठी, त्यांच्या स्वतःच्या घरच्यांच्या लाभासाठी उपयोग करून देतात, अशा शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई गरजेचं आहे. धुळे तालुक्यातील कापडणे येथील उपसरपंचपदी युवा उद्योजक महेश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. धुळे तालुक्यातील कापडणे येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी युवा उद्योजक महेश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. कापडणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडीसाठी गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. उपसरपंच पदाचा अर्ज दाखल करण्याच्या वेळेत महेश पाटील यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने अध्यासी अधिकाऱ्यांनी महेश पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर केली. निवडीनंतर महेश पाटील यांचे ग्रामपंचायत सदस्यांनी अभिनंदन केले. यावेळी सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. मी महेश अरुण पाटील. आज उपसरपंचाची निवड होती, त्याबद्दल बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल मी या सर्वांचे ऋणी आणि आभारी आहे. कामांच्या बाबतीत बोलण्याचं झालं तर गावात पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे. आमच्या गावाचा तो पाणी पुरवठ्याचा विषय जो आहे तो पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आम्हाला. जलजीवनचे जे काम चालू आहे ते पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं ही मी सर्वांना विनंती करतो. सर्वांकडे
भारताने पाकिस्तानात घुसून ऑपरेशन सिंदूर राबवित पहलगाम घटनेचा बदला घेतल्याने शिंदखेडा शहर भाजपतर्फे शहरातील भगवा चौकात फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भारताने जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दिनांक 22 एप्रिल रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा बदला पाकिस्तानमध्ये घुसून ऑपरेशन सिंदूर राबवून घेतल्याने शिंदखेडा येथील भगवा चौकात शिंदखेडा शहर भाजपतर्फे फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय लष्कराचे तोंड भरून कौतुक करण्यात आले. यावेळी गटनेते अनिल वानखेडे, शहराध्यक्ष संजय कुमार महाजन, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, भिला पाटील, युवराज माळी, उल्हास देशमुख, जिल्हा सरचिटणीस प्रवीण माळी, प्रकाश चौधरी, दीपक चौधरी, ॲडव्होकेट विनोद पाटील, दादा मराठे, तिलाल बोरसे, गुलाब सोनवणे, भूपेंद्र देवरे, नाना कुवर, जितेंद्र बांबरे, राहुल मैरे, बबलू मराठे, अबू कुरेशी, उमेश गिराशे, देविदास माळी, गणेश कलाने, दिनेश सूर्यवंशी, बबन सकट, सिकंदर वाघ, गोपाल चौधरी, बुरमल जैन, सतीश पाटील यांच्यासह शिंदखेडा शहरातील माजी सैनिक ज्ञानेश्वर गिरासे, प्रमोद गुरव, सोमनाथ बडगुजर, प्रकाश जोशी, बाबूलाल जगदाळे, संजीव नगराळे, भूषण पवार, पुंडलिक माळी, शांताराम जाधव, ईश्वर सोनवणे, प्रवीण बुडगुजर, योगेश कोळी, जितेंद्र गिरासे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आत्ताच मंगळवारी पाकिस्तानने जे अमानुष असं नापाक कृत्य केलं, त्या अतिरेक्यांनी हिंदुस्थानच्या धर्म विचारून 26 जणांना शहीद केलं. त्या शहीदतेचा बदला घेण्यासाठी मंगळवारी भारताने पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात, मोदींच्या आदेशान्वये मंगळवारी पहाटे 1:05 पाकिस्तानच्या नापाक कृत्यावरती, अतिरेकी अड्ड्यांवरती हल्ला चढवला आणि त्या अतिरेकी हल्ल्यांवरती मोजून 25 मिनिटात 9 अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त करून लावलेत. आणि या याची पूर्ण ज्यावेळेस ही टीम पत्ते करून आली त्यावेळेस परत आल्यानंतर सगळेच सैनिक यशस्वी सुखरूप परत आले. भारतीयाबद्दल ज्या वेळी अशा पद्धतीचं काही अतिरेकी कारवाया केल्या जातील किंवा भारतीयांबद्दल काही तेढ निर्माण केली जाईल त्यावेळेस पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात कोणतीही गोष्ट सुटणार नाही याची काळजी पंतप्रधान मोदींनी घेतली. आणि हा एअर स्ट्राईक करून भारताने या ऑपरेशन सिंदूर नाव देऊन या शहीदतेचा बदला घेतला आणि त्या ज्या विधवा झालेल्या भगिनी होत्या त्यांचा पूर्ण बदला पाकिस्तानवरती घेतला गेलेला आहे. अजूनही ऑपरेशन सिंदूर पूर्ण झालेलं नाही आहे, चालूच आहे. परंतु याच ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर पाकिस्तानने जो भ्याड हल्ला पुन्हा चढवला, त्याच्यावरती पुन्हा मोटर दागिले गेले, त्याच्यामध्ये आपल्या भारताचे काही सैनिक शहीद झालेत. त्या शहीद सैनिकांनाही संपूर्ण शिंदखेडावासियांच्या वतीने एक श्रद्धांजली अर्पण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री क्षेत्र आळंदी येथे संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या जन्म सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी धुळे तालुक्यातील निमगुळ येथील महिलांतर्फे पुरणपोळ्या तयार करून वाहनाने आळंदी येथे पाठवण्यात आले. श्री क्षेत्र आळंदी येथे संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या जन्म सोहळ्यानिमित्त दिनांक 10 रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त धुळे तालुक्यातील निमगुळ गावातून महिलांनी घरी पुरणपोळ्या तयार करून वाहनाने आळंदी येथे पाठवल्या. श्री क्षेत्र आळंदी येथे संत ज्ञानेश्वर माऊली यांचा 750 वर्षाचा जन्म सोहळा दिनांक 10/5/2025 रोजी आळंदी येथे साजरा होत आहे. त्या सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत. त्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकरी महिला यांनी आपल्या घरी पुरणपोळ्या तयार करून ते आळंदी येथे वाहनाने पाठवत आहेत. त्या पार्श्वभूमीवर निमगुळ गावातून महिलांनी मोठ्या प्रमाणात पुरणपोळ्या सकाळी उठून लवकर तयार केल्या व त्यांनी आळंदी येथे वाहनाने पाठवल्या. अशा प्रकारे गावातील भाविकांनी सदरचा उपक्रम राबवला आहे. नमस्कार. आळंदी येथे 750 वर्षपूर्वी ज्ञानेश्वर माऊली यांचा जन्म सोहळा आळंदी येथे पार पडत आहेत आणि त्यानिमित्त भाविकांना एक पुरणपोळ्या प्रत्येक महाराष्ट्रातून एक घेऊन शेतकरी लोकांनी पुरणपोळ्या केलेल्या आहेत आणि या पुरणपोळ्या या गाडीने आळंदी येथे जात आहेत आणि अशा रीतीने हा सोहळा एक तर आनंदाने पार पडत आहेत. त्यानिमित्त इथे भाविक या पुरणपोळ्या प्रत्येक घरातून गोळा करून त्या एक गाडीने त्या ठिकाणी पाठवत आहेत. पहा, शेतकरी लोकांना बरेच संकट असतात. काय निसर्गाचं संकट, एक गारपेट, गारांचा पाऊस, चक्रीवादळ असं असून सुद्धा एक शेतकरी महिला आपल्या आनंदाने या पुरणपोळ्या तयार केलेल्या आहेत आणि या पुरणपोळ्या भाविकांना एक प्रसाद म्हणून ते देत आहेत. मी त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो आणि हा स्तुत्य उपक्रम आमच्या निमगुळ येथील भाविक यांनी केला, त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो. अशाच रीतीने एक सामाजिक एकोपा प्रत्येक गावामध्ये तयार व्हायला पाहिजे असं आपण ठरवूया. पुण्याच्या भाविकांचं आणि महिलांचं अभिनंदन करतो आणि या सोहळ्यास ज्ञानेश्वर माऊली यांचा जन्म सोहळा मी शुभेच्छा देतो आणि थांबतो.
पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन. नरडाणा औद्योगिक वसाहतीतील शासकीय भूखंडावर बनावट दस्तऐवजांच्या आधारे कोट्यवधी रुपयांचा अपहार, 31 जणांवर गुन्हा दाखल. कापडणे येथील उपसरपंचपदी युवा उद्योजक महेश पाटील यांची बिनविरोध निवड. भारताने पाकिस्तानात घुसून ऑपरेशन सिंदूर राबवित पहलगाम घटनेचा बदला घेतल्याने शिंदखेडा शहर भाजपतर्फे फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा. आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या जन्म सोहळ्यानिमित्त निमगुळ येथील महिलांतर्फे पुरणपोळ्या तयार करून वाहनाने आळंदीला रवाना. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.